नमस्कार मित्रहो, लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सोहम आणि अनामिका यांचं लग्नाची गोष्टही ठरलेली असते। घरातील सगळी मंडळी सोहम आणि अनामिका या दोघांचं लग्न होणार त्यामुळे उत्सुक असतात। तर सोहमला वाटतं की मला काजलशी प्रेम आहे, तिला अनामिका आणि काजल दोन्ही हवी असते, पण कोणालाही सोडायला तो तयार होत नाही। पण अनामिका सोबत तिच्या लग्नाची बोलणी ही सुरू असते। तर घरातील सगळी मंडळी अनामिका आणि सोहम यांच्या लग्नाची तयारी करत असतात। तर आबा कलाला बोलतात की कला तुझ्या आईवडिलांना बोलून घे आणि सोबत काजलला सुद्धा इकडे लग्नाला बोलून घे। तर तेवढ्यात सोहम बोलतो की काजलला नको सांगायला। तर कलाला वाटतं की हा सोहम असा का बोलतो, काजल आणि यांचं काहीतरी नाही ना, असं प्रश्न तिच्या मनामध्ये घोंगावत असतो। तर ती बघत असते की सोहम आतून नाराज आहे। त्याने जरी अनामिका सोबत लग्न करायला होकार दिला असला तर तिच्या मनामध्ये काहीतरी दडलंय असं तिला वाटत असतं। तर इकडे अद्वैत सुद्धा सोहम आणि अनामिका यांचं लग्न होणार त्यामुळे आनंदात असतो, पण सोहमच्या मनातील गोष्ट ही अद्वैतला माहिती नसते। सोहमला वाटतं की काजल सोबत मैत्री असावी आणि लग्न सुद्धा करावं, पण त्याला अनामिका सुद्धा हवी असते। त्यामुळे सोहमला काय करावं हे काही सुचत नाही आणि आबा सगळ्या पाहुणे मंडळींना बोलत असतात। तर तेवढ्यात तो अचानक सांगतो की आता तुम्ही कोणत्याही पाहुणे मंडळीला बोलू नका। त्यामुळे कलाला खूप राग येतो आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।